पाटील, काल ज्याप्रमाणे महायुतीला विजय मिळाला, वेगवेगळे घटक वेगवेगळे श्रेय घेताना दिसत आहे, या विजयाकडे तुम्ही कसं बघता? नाही ना, आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं, काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी श्रेय घ्यावं, कोणी नाही घ्यावं. पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे. उगाच लोकांच्या जत्रात जायचं, लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं, हे काय हे चाळाने बंद केलं पाहिजे. लोकांना कळतं हो तुमची अवकात, तुमची उडी कुठपर्यंत आहे. लोकांना कळतं. उगाच त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना. आणि काल आणखीन एक गोष्ट चालली, हे जरांगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता. फेल झाला काय, जरांगे फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नाही, आम्हाला सोयर सुतकच नाही. कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय, आम्हाला सुतकच पडत नाही. त्याचं काही घेणंच नाही, मैदानात नाहीत ना. कधी म्हणावं, कधी श्रेय घ्यावा, हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणावं ह्यो आमच्यामुळे आला, तो तुमच्यामुळे आला. जेवढे आलेत ना पुरेच, हे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे. आलेले पुरे आहे तेवढे बी. मनभर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जीवावर, मन म्हणा. हे सगळं हे तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्याच्या खायला नाही लागत, मराठाच मैदानात नाही आणि उगाच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि गप्पा ठोकी ते तिथून कामा धामाच्या. जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला. अरे मैदानातच नाहीत आम्ही. असं म्हटलं की जरांगे फॅक्टर फेल झाला. रात्री 3 वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात फिरली, सभा घेतल्या. अरे म्हणा येडपाटा, तुला काही कळत आहे का? मी सांत्वन भेटीला आलो, तुला सुख दुःख कळतं का काही? जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो. तुला काय कळतंय का काही? मी कसा सभा घेतल्या असत्या ना. मग मी 4 तारखेला म्हणजे पाठ 3 तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठंच जाणार. मी राज्यात कुठे गेलो का? नाही गेलो. ठीक आहे, तुम्हाला आता होऊन गेलं, गोड बोलून मराठ्याचे मतं घेतले, ठीक आहे. उद्या आमचं आहे, मग उद्या पुन्हा होणार आहे. त्या टायमाला उद्या आमचं आहे, मग हे ध्यानात राहू द्या. आणि आता आलंय ना सरकार, मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे, ते सुद्धा आलेलं. आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत. लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे म्हटलं हे काही येत आमचा फॅक्टर आहे, आमका आहे, तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरमुळंच सरकार आलं, हे झालं. यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय पहिल्यापासून. हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे. काय फॅक्टर रे, तो ज्याचं बोलला तिथं एक नाही आलं. तू जिथं गेला तो एक बी नाही आलं. तिथं लोकांच्या निवडून आलं काय आलं म्हणतो मग येत. आणि मग ते टाकायचं आणि ते 4 पट्टकोचे फोटो टाकायचे आणि त्याच्या खाली यायचं आमका पॅटर्न, तमका पॅटर्न. तेव्हा कुठे गेलता? मग आम्ही मैदानात पाहिजे होतो, मग राहिला कचका तुमच्या पॅटर्नचा. आम्हाला मराठ्याला काही सोय सुतक नाही. सरळ सांगतो, यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय नाही. यांना पाळणे लोटायची सवय बळच. हे आमच्यामुळे झालं नाही, आमच्यामुळे झालं. आम्ही तसं कधी म्हणत नाहीत. आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही. कोणाचं कुणी आला का पळला काय, आम्ही उभा आहेत पुन्हा मराठी उभा आहेत ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला. आम्हाला काही शिकवायची गरज नाही. सरकारलाही सांगतो, तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं. आता सरकार तुमचं आहे ना, मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी. बेमानी जर केली ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल. कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही, कोणचंच. एवढा दम आहे आमच्या मराठ्यात. तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले आणि तितके कोणाचे आले. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात. त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होय. समजा नाही का ते एखादे रड का असतं बघा गावात, ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत, तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो. आम्ही पाहिजे होतो ना. मग तो दम हे बघितला असता आम्ही बी. आम्ही नाही तर काय वळवळ करतो, कशाला छाती बुडीतो उगत, कशाला मोठेपण दाखवतो तो. लोकांना तो अवकात सगळ्याला माहितीये काय. त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे. आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो,
तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं, नसता मराठी पुन्हा छाताडावर बसणार आहे. सरकार फारकार असे किती काही आतात आणि मराठी गुडघे टेकावला येतात, पोली देत रोज. आमच्याशी बेमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणारे, तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची. आमच्यापासून, आम्ही आमच्या लेकरांपासून, त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. कोणाचं सरकार येऊ दे, आम्हाला काय देणं घेणं नाही. सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. पण मराठा आरक्षणात फोडा घालायचा नाही अजिबात. नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही, गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला. कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती, लोकवर्गणीतनं उभी केली होती. जरांगे तू कान खोलून ऐक, त्या कावेरीताई खटके यांना 21,000 मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची 25 वर्षाची सत्ता 2500 मतांनी आम्ही घालवलेली आहे. कर ना अनालिसिस, वाच. आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत. तू बीड मध्ये 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात? तो 10,000 म्हणला, 25 लाख लोकांची गर्दी झाली म्हणला. त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस, खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून 2 समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस, त्याला ही चपराक आहे. महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे. आणि मी ज्या ठिकाणी 9 ठिकाणी सभा घेतल्या, ती यादी मी तुमच्या समोर, नाव, मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं, ही यादी मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे. माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठिकाणी तुम्ही महायुतीला पाठिंबा द्यावा, ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे. तर त्यामध्ये मी बघा, जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते, त्यांना 57,000 मतं पडलेले आहेत, एक उमेदवार. दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते, त्यांना 63,000 मतं पडलेली आहेत. जरांगे, नीट माहिती घे आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार. मी तुम्हाला गणेश हाकेबद्दल सांगितलं. बघा, माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला माधव तात्या निर्मळांना आमचा पाठिंबा होता, तिथे त्यांना 35,000 मतं पडलेले आहेत. जरांगे, परत कान खोलून ऐक. आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई, जिथं तू बालेकिल्ला समजत होता ना, त्या गेवराईमध्ये आम्ही प्रियंकाताई खेडकर यांना उभं केलं होतं. 31,200 मतं तिथं पडलेले आहेत माझ्या उमेदवाराला. कान खोलून ऐक. 800-900 लबाड बोलायचं नाही, महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही. परत तुम्हाला सांगतो, प्रवीण रणबागुल, एक मातंग समाजामधला एक ऊसतोड मजुराचा मुलगा, मी भूमपरांड्याला उभा केलेला होता. त्या ठिकाणी प्रवीण रणबागुल या SC समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधनानिशी तो निवडणूक लढला. त्यांना मतं पडलेली आहेत, 11,000 मतं पडलेली आहेत. आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे, चांगलं तुला सांगायचे. बघा, परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे नावाच्या तुळजापूरमध्ये एक महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या, त्यांच्या मी सभा घेतल्या होत्या. त्यांनाही 11,000 ते 12,000च्या दरम्यान मतं पडलेली आहेत. त्याचबरोबर रामप्रसाद थोरात, परतूर मंठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते, तिथं त्यांना मतं पडलेली आहेत 30,000. त्यामुळे जरांगेंनी काल प्रेसमध्ये महाराष्ट्रासमोर सांगितलं की हाकेनं जिथं सभा घेतल्या तिथं 800-900 मतं पडली. अरे जरांगे, बावळट माणसा, नाक गेलं तरी भोक उरलं म्हणण्याची तुझी अवलाद. तुला कळायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तुझा काय पोतेरा केलाय महाराष्ट्रातल्या जनतेनं, आणि म्हणतो 205 आमदार निवडून आणले. अरे ते कुठं जाणार आहेत आणि त्यांनी कुणाचा फोटो लावून मतं मागितली? मला त्या खोलामध्ये जायचं नाही. खरं तर जी माणसं निवडून आलेले आहेत त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. ते जे निवडून आलेत त्यांना आम्ही जाहीर भूमिका घेतली की महायुतीच्या बाजूने तुम्हाला मतदान करायचंय म्हणून, पण तू जाहीर भूमिका घेतली नाहीस. तू 130 आमदार पाडायला निघाला होतास. तू देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबापर्यंत गेलास, मॉर्फिंग करून तू सोशल मीडियावर धुमाकूळ घातलास. पण जनतेनं तुझं थोबाड फोडलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये जबाबदारीनं तू वागलं पाहिजेस. तू जे काही काल बोललास ना, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. पण आम्ही, महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची रयत आहे आणि तू ज्या ज्या माणसांना पराभूत करायला गेला होतास, ओबीसीच्या माणसांनी एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्रात घेतलेला आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि ओबीसीला जवळचा वाटणाऱ्या पक्षाची आम्ही माणसं आहोत.